श्री राम जय जय राम। 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु गंगागिरी महाराज की जय। सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय। अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुन्मिलिन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। गङ्गाविशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम्। शुचिः शीलः समोदक्षः सप्रतापी जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्। योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांचा असणारा हा 176वा अखंड हरिनाम सप्ताह। अखंड हरिनाम सप्ताह आज एकादशी आहे। सप्ताहाचा 7वा दिवस आहे। सात दिवस सुंदर नियोजन झालं। समाजाचा एक उच्चांक झाला। आजही समाजाचा या ठिकाणी उच्चांक झालेला आहे। जेवढे रस्ते आहेत ते सगळे रस्ते भरभरून वाहत आहेत। यावेळेला पार्किंगही आज लांब करावी लागली। ग्राउंडही फार मोठं आहे पण तेही कमी पडायला लागलं। योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांची कृपा आहे आणि महाराजांवर असणारी आपली श्रद्धा आहे। आणि जिथं श्रद्धा आहे, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः। ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिं चिरेणाधिगच्छते। श्रद्धावान लभते ज्ञानम। जिथं श्रद्धा आहे तिथं ज्ञान आहे आणि तिथं भक्ती आहे। पुढे भक्तीने धरिले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येती। स्थिर केली ती आचपळे होती। भक्ती जागृत झाली म्हणजे ट्रबल कमी करा। दररोज सांगावं लागतं तुम्हाला। ट्रबल कमी करून थोडा बेस वाढवा। ऑपरेटरचं लक्ष असलं पाहिजे। पुढे भक्तीने धरले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येते। भक्ती हृद्यंगत झाली म्हणजे ज्ञान वैराग्य आपोआप येतं। भक्ती ज्ञानाची वैराग्याची जननी आहेत। आणि भक्ती अनन्य असावी। चिंतन हे अनन्य असावं। भगवान परमात्मा सांगतायत अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। अनन्य भावाने जो माझं चिंतन करतो त्याचा योगक्षेम मी चालवतो।
योगक्षेमं वहाम्यहम. त्यामध्ये अनन्यता असावी. अनन्यता म्हणजे सर्वस्व परमात्म्याला समर्पित होणं. परमात्म्याच्या व्यतिरिक्त कुठलाही विषय मनबुद्धीमध्ये नसणं, त्याला अनन्यता म्हणतात. जिज्ञासा अंतःकरणामध्ये निर्माण झाली, त्याद्वारे ज्ञान धारण करण्याची क्षमता निर्माण होते. ज्ञान धारण करण्याची क्षमता निर्माण झाल्याशिवाय ज्ञान टिकत नाही. असं म्हणतात, वाघिणीचं दूध ठेवण्याकरता सुवर्ण पात्र लागतं, इतर पात्रात ते टिकत नाही. ज्ञान धारण करण्याकरता सुद्धा अंतःकरणाची पात्रता असावी लागते. अपात्र मनुष्य, अनाधिकारी मनुष्य हा ज्ञानाचा अधिकारी नाही आहे. म्हणून ज्ञानाच्या अधिकाराचं वर्णन वेदांत शास्त्र करतं. तो साधन चतुष्टयाने युक्त असावा, विवेकयुक्त असावा. सत असत विवेक बुद्धी त्याची असावी. सार असार, योग्य अयोग्य, अनुचित उचित त्याला कळावं. तर अशा प्रकारे विवेक असावा. ज्ञान टिकण्याकरता वैराग्य असावं. वैराग्य म्हणजे त्याग. इहा अमूत्र फलभोग विराग हा. इह लोकातील परलोकातील भोगाच्या त्यागाला वैराग्य म्हणतात. ज्ञान वैराग्य असेल, विरक्ती असेल, तर जीवनाची सफलता आहे. त्यात जे सुख आहेत हे संसारातील पदार्थात नाही आहेत. न च इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्तीनाः सुखम अस्ति विरक्तस्य मुनिरेकांत जीवनात. न च इंद्रस्य सुखम किंचित. जे सुख इंद्राला नाही, जे सुख चक्रवर्ती सम्राटाला नाही, ते विरक्ताला आहेत महाराज. श्रीमद भागवतामध्ये यदु अवधूत संवाद आहेत. यदु महाराज वनामध्ये असताना एका साधूचं दर्शन झालं, एका महात्म्याचं दर्शन झालं. ते महात्मा भगवान दत्त आपल्या मस्तीत चिंताशून्य, चिंताशून्य मदैन्य भक्षमशनं पानं सरिद्वारिशो स्वातंत्रेण निरांकुश स्थितिर्भिर्निद्रा स्मशाने वने वस्त्रं क्षालन शोषणादिरहितं दिग्वासु शय्यामहि संचारो निगमांत वितिषविदां क्रीडां परे ब्रह्मणि. चिंताशून्य. अन्नाची चिंता नाही, वस्त्राची चिंता नाही. आपल्या मस्तीत. यदू महाराजांचं जेव्हा भेट झाली, यदू महाराजांनी दर्शन घेतलं. कोण महात्मा ती? कभी घी घना तो कभी मुट्ठी चना तो कभी वो भी मना. यदू महाराजांनी प्रश्न विचारला, महाराज मी एक राजा आहेत, माझ्याकडे ऐश्वर्य आहेत, सत्ता आहेत, संपत्ती आहेत, प्रतिष्ठा आहेत, आज्ञाधारक सेवक आहेत, आरोग्य आहेत, तारुण्य आहेत, कुठलीही कमी नाही. तरी पण माझ्या चेहऱ्यावर जे तेज नाही ते तेज तुमच्या चेहऱ्यावर आहेत. कुठून मिळालं तुम्हाला हे?
तुम्ही काय खाताय माहीत नाही, कुठं राहता माहीत नाहीत. अन्न वस्त्राची चिंता नाही. वस्त्रम क्षालन शोषणादिरहितम दिग्वा सुशय्यामही. आकाश चादर आहेत, पृथ्वीच अंथरुण आहेत, संपूर्ण विश्वात संचार करीतात. क्रीडाम परिब्रह्मणी, ब्रह्मस्वरूपामध्ये क्रीडा करीतात. तरी आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया. जयाचे ठाई इंद्रिया मानो नाही. आत्मसुखाच्या गोडीमध्ये रंगलेल्या. विटे जो का सकळ विषया. विषय भोगाला विटलेत. विटले हे चित्त प्रपंचापासोनी वमन ते मनी वैसलास. प्रपंचापासून चित्त विटलं. न विटणारं का आहेत? न विटणारी भक्ती आहेत. अवीट गे माय विटेना, जवळी आहे परी भेटेना. अवीट आहेत, भक्ती अवीट आहेत, भक्तीचा आनंद वीट आहेत. कधीच वीट नाही. संसारामध्ये वीट येतो, विटणारा संसार आहे. परंतु तो जवळ असून का भेटत नाही? आपल्या हृदयात काही दोष आहेत, ते घालवल्याशिवाय कसं कळेल बरं? ज्याप्रमाणे परीस आहे, परीस लोखंडाचं सोनं करतो. एका माणसाने त्याला परीस मिळाला आणि तो परीस त्याने लोखंडाच्या पेटीत ठेवला. परीस लोखंडाच्या पेटीत ठेवला, मग ती पेटी सोन्याची व्हायला पाहिजे होती, पण ती काही सोन्याची झाली नाही. मित्राला सांगितलं. मित्र म्हणलं असं कसं काय? मित्र पाहायला आला, पेटी उघडली, पाहिलं त्या पेटीमध्ये लोखंडाच्या पेटीत परीस ठेवलेला होता, परंतु तो परीस कापडाने गुंडाळलेला होता. त्यामुळं त्या पेटीमध्ये परीस ठेवूनही त्या परीसाचा स्पर्श पेटीला झाला नाही, म्हणून ती पेटी सोन्याची झाली नाही. तसं या हृदयरूपी पेटीमध्ये परीसरूपी परमात्मा आहे, परंतु त्याला मायेचं आच्छादन आहेत, मायेचं जाळं आहेत, मायेचा प्रतिबंध आहेत, मायेचं वस्त्र आहेत. आणि मायारूपी वस्त्राने हे झाकलेलं आहेत. त्यामुळं हृदयरूपी पेटीमध्ये परीसरूपी परमात्मा असून देखील त्याचा उपयोग होत नाही, कारण अंतःकरणामध्ये असणारा प्रतिबंधक दोष. मग जेव्हा जिज्ञासा निर्माण होते त्यावेळेला साधक भगवत चिंतनाच्या मार्गाला लागतो. त्याच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा निर्माण होते आणि श्रद्धावान लभते ज्ञानम. अंतःकरणामध्ये श्रद्धा निर्माण झाली म्हणजे ज्ञान धारण करण्याची क्षमता निर्माण होते. श्रद्धा नसलेल्याच्या अंतःकरणात ज्ञान धारण करण्याची क्षमता निर्माण होणार नाही. त्याला असणारं ज्ञान हे खरं ज्ञान नसून ते विपरीत ज्ञान असतं. एक यथार्थ ज्ञान आहेत, संसाराचं ज्ञान विपरीत ज्ञान आहेत. यथार्थ ज्ञान मनुष्याला जीवनमुक्तीकडे घेऊन जातं आणि विपरीत ज्ञान माणसाला बंधनाकडे घेऊन जातं. आणि जीव हा जन्मोजन्मांतरापासून बंधनात अडकलेला आहे. प्रत्येक मनुष्य बंधनात अडकला आहे. जरी आपल्याला कोणी बांधलेलं दिसत नसलं तरी आपण मनाने बांधून घेतलंय ना. तुकोबारायांनी एक उदाहरण दिलं. माकळे मुठीशी धरिले फुटाने. एका झाडावर 20-25 माकळं उड्या मारित होते. एक पारध्याला माकळ पकडण्याकरिता. आता माकळाला पकडणं एवढं सोपं आहे का हो? पण त्याच्या काही युक्ती होती, काही युक्त्या असतात.
त्याने काय केलं, ज्या झाडावर ते माकडं होते ना त्या झाडापासून 100-200 फूट अंतरावर एक खड्डा खोदला. त्या खड्ड्यामध्ये एक मडकं पुरलं, पूर्ण झाकून टाकलं मडकं, फक्त मडक्याचं तोंड वर ठेवलं आणि त्यामध्ये फुटाणे टाकले. तो पारधी निघून गेला. पारधी निघून गेल्याच्या नंतर काही माकड त्या ठिकाणी आले, त्यांनी डोकावून पाहायला लागले. माकडाचा स्वभाव असतो नको तिथं डोकणे. काही लोक डोकतच असतात, इकडं डोक तिकडं डोक. जाणून घेऊ, ही माकडाची वृत्ती आहेत, हे माणसाची नाही आहेत. डोकाडोकी करणं माकडाचा स्वभाव आहे. आणि बहुतेक माणसं डोकाळूच असतात, पायाळू फार थोडे असतात, जन्मापासूनच डोकाळू आहे. फुटाने टाकले आणि तो निघून गेला पारधी. परंतु माकडं त्या ठिकाणी येऊन डोकावून पाहत आहेत. त्या एका माकडाला त्यामध्ये फुटाणे दिसले. त्या माकडाच्या जिभेला पाणी सुटलं, कारण फुटाणे म्हणजे माकडाची प्रिय वस्तू. ज्या वेळेला त्या फुटाण्याच्या लालचेने त्या माकडाने दोन्ही हात मडक्यात घातले. मडक्याचं तोंड अरुंद होतं, हात जाताना सरळ गेले. हातामध्ये फुटाणे आल्यामुळं आणखी ते फुगलेत, त्यामुळं हात बाहेर निघत नव्हते ना. जाताना सरळ गेले, पण निघताना कुठं निघता येते. ते माकड झटके द्यायला लागलं, त्याला जखम व्हायला लागली हाताला, पण हात काही वर निघत नाही. घाबरलं माकड. माकडाला असं वाटलं या मडक्यात कोणीतरी बसलेलं आहे आणि ते आपले हात ओढीत आहे, असा भ्रम झाला. जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी भ्रमातूनच घडतात, वास्तविकता काही नसते. भ्रम होतो आणि भ्रमामुळे दुःख आहेत. तर अशा प्रकारे त्या माकडाची जी अवस्था निर्माण झाली महाराज, हात निघत नाही आहेत, झटके देण्याचा प्रयत्न करतोय. हे का घडलं? फुटाण्याची लालच सुटत नाही आहे. हातातले फुटाणे जर सोडून दिले ना तरी सुद्धा ते माकड मुक्त होऊ शकतं, हात निघू शकतात, पण हातातले फुटाणे सुटत नाही आहे. शेवटी पारधी येतो आणि त्या माकडाला पकडून घेऊन जातो. पारध्याच्या ताब्यात का सापडला आहे? फुटाण्यांच्या लालचीने. या संसाररूपी मडक्यामध्ये विषय भोगरूपी फुटाणे आहेत आणि त्याला हे जीवरूपी माकड वाढलेले आहेत. संसाराच्या विषय भोगाचा त्याग होत नाही आणि म्हणून बंधन सुटत नाही. बंधनातून मुक्त व्हावं वाटतं पण सुटत नाही. तुकोबाराय वर्णन करतात, भय वाटे पर न सुटे हा संसार, ऐसा पडिलो काचणी करी धावा म्हणोनी. हे प्रभो, मला संसाराचं भय वाटतं, परी न सुटे हा संसार. पण हा संसार सुटला नाही, सुटत नाही. भय तर वाटतं पण सुटत नाही. का सुटत नाही? संसारामध्ये दुःख आहे, प्रत्येकाला जाणीव आहेत, प्रत्येकाने दुःखाचा अनुभव घेतलेला आहे. संसारात चटके बसून बसून शुद्धीवर येतात लोक. बघा, कथा कीर्तन म्हटलं की 50च्या पुढचे लोक जास्त असतात, पण आपल्या सप्तात उलट आहे. आपल्या सप्तात तरुण जास्त आहेत.
कारण 50च्या पुढचे लोक जास्त असतात. त्याचं कारण आहे की संसारामध्ये चटके बसून बसून होरपळून शुद्धीवर यायला लागतात. त्यांना वाटायला लागतं की परमार्थाशिवाय गती नाही. काही अनुभव यायला लागतात. अनुभवातून मनुष्य शुद्धीवर येत असतो. श्रीमद भागवत महात्म्यामध्ये वर्णन आहे, आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण होता. तो आत्महत्या करण्याकरता गेला होता. काही लोक आत्महत्येचा मार्ग अवलंबतात. वाईट आहेत, चुकीचं आहेत. एवढं मोठं सुंदर शरीर भगवंताने दिलं, ते आत्महत्या करण्याकरता दिलेलं नाही आहे. आत्महत्या करून आपण जीवन का नष्ट करावं? आत्मदेवाला समजावून सांगितलं. एका साधूचं दर्शन झालं, त्या साधून समजून सांगितलं, अरे बाबा, विवेकम तो समासाध्य, त्याच्या संसार वासनेचा त्याग कर. तुला मुलबाळ नाही म्हणून का दुःख करतोस? ज्याला मुलं आहेत ते तरी कुठं सुखी आहेत? सुखाचा मार्ग वेगळा आहे. गहनो कर्मनागती, कर्माची गती गहन असते. जो मनुष्य जे कर्म करतो त्याला त्या कर्माचं फल कधीतरी मिळत असतं. तुला तुझ्या कर्माचं फल मिळत आहे. भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे, ज्या ते अशा प्रकारचे भोग आपण भोगतोय त्या अर्थी पूर्वी आपण काहीतरी केलेले आहेत. एक गरिबाच्या घरी जन्माला, एक श्रीमंताच्या घरी जन्मला. श्रीमंताच्या घरी जन्मला तो जन्मताच कोट्याधीश आहेत. गरिबाच्या घरी जन्मला तो खायला अन्न मिळत नाही. मग याने गरिबाच्या घरी जन्म का घ्यावा आणि त्याचा श्रीमंताच्या घरी जन्म का व्हावा? याचा अर्थ काहीतरी दोघांच्या प्रारब्धामध्ये भिन्नता आहेत ना. एका माणसाने आम्हाला प्रश्न विचारला, म्हणले, महाराज, आम्ही प्रारब्ध विरुद्ध काही मानत नाही. मी त्यांना मग काय म्हणता तुम्ही? कर्मावर माझा विश्वास आहे. काय हरकत नाही, सगळेच कर्म करतात. मग प्रत्येकाला सफलता मिळते का नाही मिळत? 200 पोते गहू होते एका माणसाच्या घरात, थप्पी लागलेली. त्याच्यावर भगवंताने भरभरून दिलं. म्हणजे भगवान काय देतो? मी कष्ट केले म्हणून मिळालं. भगवानमध्ये कुठून आणला तुम्ही? दुसऱ्या वर्षी 10च पोते होते. का हो, या वर्षी कसं काय? कष्ट नाही केले का? भरपूर कष्ट केले, मग कसं काय मिळालं? ते का आपल्या हातात आहे का? मग मागच्या वर्षी कसं काय म्हणत होतं, भगवान काय देतो, मी माझ्या कष्टाने केलं? कष्ट सगळेच करतात, पण प्रत्येकाला कष्टाला फल मिळतंच असं नाही आहे. सफलता मिळतेच असं नाही आहे. परमार्थ हे सगळे करतात, सर्वांना सफलता मिळत नाही. एकाला सफलता मिळत, दुसऱ्याला नाही मिळत. का घडलं? एक गरीबाचा मुलगा एकाने दत्तक घेतला श्रीमंताने. तो गरीबाचा होता, पण दत्तक घेतल्याबरोबर तो कोट्याधीश झाला. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, गरीबाची मुलगी श्रीमंताने केली पत्नी म्हणून. ती सुद्धा त्या प्रॉपर्टीची मालकीण झाली. मग तिने प्रॉपर्टी करता कोणते प्रयत्न केले? जो मुलगा दत्तक म्हणून आपल्या बापा दुसरीकडे गेला, त्याने कुठं प्रयत्न केले प्रॉपर्टी करता? त्याला कुठे प्रॉपर्टी होती? एखाद्याला प्रयत्न करून मिळत नाही, तर एखादा प्रयत्न न करताही मिळतं. याचा अर्थ प्रारब्धाचा संबंध त्या ठिकाणी आहेत, नाही कसं म्हणता येईल? मग तो कर्म करतो, कर्मावर विश्वास आहे, ठीक आहे. जे आपण कर्म करतो याला क्रियामान असं म्हणतात. जे तुम्ही कर्म करता त्याला क्रियामान. आंब्याचं रोप लावलं, क्रियामान. रोपाला पाणी घातलं, क्रियामान. खत घातलं, क्रियामान. पण तुम्ही खत पाणी घातल्यानंतर त्या झाडामध्ये जी पुष्टी येणार आहेत आणि नंतर फल मिळणार आहेत,
केलेलं कर्म त्या झाडामध्ये संचित झालं आणि 4-5 वर्षानंतर ते फळ येणार आहेत. ते झालं प्रारब्ध. प्रारब्ध म्हणजे आपल्याच केलेल्या कर्माचं फळ भोगण्याकरता सन्मुख होणे म्हणजे प्रारब्ध. प्रारब्ध शब्दाचा अर्थच आपल्याला कळत नाही. जे आपण कर्म करीत आहोत ते झालं क्रियामान, आणि केलेलं कर्म जोपर्यंत फल मिळत नाही तोपर्यंत ते संचित आहेत. आणि ज्या वेळेला फलरूपाने ते समोर येतं त्यावेळेला त्याला प्रारब्ध असं म्हणतात. म्हणून प्रारब्ध कुठून बाहेरून आलं नाही, आपल्याच कर्माचं फल प्रारब्ध रूपाने समोर येत असतं. मग प्रत्येकाचं प्रारब्ध भिन्न आहे. एके ठिकाणी प्रमाणे समुद्र हा पिता बंधू तो चंद्रमा भगिनी ते रमा शंखाच या मेहुणा जयाचा द्वारकेचा हरी शंख दारोदारी भीक मागे. शंख असतो भिकाऱ्याच्या हातात. शंखाचा बाप कोण? समुद्र. समुद्रातून शंख मिळाला ना, मग समुद्र झाला बाप. भाऊ चंद्र, कारण चंद्राची उत्पत्ती समुद्रातून झालेली आहे. आणि वैज्ञानिक सुद्धा मानतात की चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे, म्हणजे पृथ्वीपासून चंद्राची उत्पत्ती झालेली आहे. शास्त्रानुसार समुद्र मंथनातून चंद्राची उत्पत्ती झालेली आहे असं श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे. मग चंद्राची उत्पत्ती समुद्रातून आहेत, शंखाची उत्पत्ती समुद्रातून आहेत. मग सांगितलं समुद्र बाप, बंधू तो चंद्रमा, भाऊ आहे चंद्र. भगिनी ते रमा शंखाची या, रमा म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीची उत्पत्ती समुद्र मंथनातून झालेली आहेत. समुद्र मंथनातून जे 14 रत्न निघाले त्यात चंद्रही आहेत आणि त्यामध्ये लक्ष्मी माता देखील आहेत. मग लक्ष्मीची उत्पत्ती समुद्रातून झाली म्हणजे लक्ष्मी झाली बहीण, चंद्र झाला भाऊ. मेहुणा जयाचा द्वारकेचा हरी, भगवान कृष्ण मेहुणा. आणि शंख दारोदारी भीक मागे, तो शंख भिकाऱ्याच्या हातात. आता हे प्रारब्ध नाही तर काय बरं. कर्मही भिन्न आहे, प्रारब्ध भिन्न आहेत. एका माणसाला 3 मुलं होती. त्यांनी मुलांना सांगितलं तर माझं वय झालं, आता हे व्यवहार तुम्ही सांभाळला पाहिजे. मुलं तर तयारच आहे, करून द्या म्हणले आमच्या वाटण्या. नाही, मी तुमच्या तिघांपैकी एकाच्याच हातात ही प्रॉपर्टी देणार आहे, जो चांगल्या प्रकारे व्यवस्थापन चालवू शकतो त्याच्या हातात मी देणार आहे, तिघांच्या हातात नाही. तुम्ही विकून टाकलं तर काय, मी तुमची परीक्षा पाहणार आहे. म्हणजे तुमच्या तिघांमध्ये जो मला योग्य वाटेल त्याच्या स्वाधीन मी करेल. मला स्वतःकडे ठेवायचं नाही आहे, मला परमार्थ करायचा, आता हे सोडून द्यायचं. तिघं मुलांना त्यांनी काय केलं, 1-1 किलो हरभरे दिले. पुढच्या वर्षी मला दाखवा तुम्ही या हरभऱ्यांचं काय केलं. एकाने चांगली अशी पेटी घेतली आणि कुलपामध्ये ते हरभरे ठेवले. पुढच्या वर्षी दाखवा लागणार आहे ना, जपून ठेवले. दुसरा म्हणलं हे तर खराब होऊन जातील, मग त्याच्यापेक्षा फुटाणे करून खाल्लेलं बरं ना. त्यांनी फुटाणे बनवले खाऊन टाकले. तिसऱ्याने काय केलं, ते हरभरे शेतात पेरले आणि 1 किलोचे 1 क्विंटल झाले. 1 वर्षानंतर बापाने विचारलं तू काय केलं, तो म्हणलं आणून दाखवतो. त्यांनी ती पेटी उघडली. पेटी उघडून दाखवलं तर ते संपूर्ण हरभरे किडलेले होते. एकही हरभरा उपयोगाचा राहिला नव्हता. सगळे किडून गेले ते वर्षभरामध्ये. किडे लागले, त्याला मुंगा लागला, पोकळ झाले, खायच्या उपयोगाचं नाही. बापाने सांगितलं असं तू या ठिकाणी ठेवलं आहेत आणि यात एकही दाणा जर उपयोगाचा नाही आहेत तर तू काय प्रपंच सांभाळू शकतो. दुसऱ्याला विचारलं तू काय केलं, त्याने सांगितलं मी फुटाणे करून खाल्ले, आपल्या वाया घातलेला आवडत नाही, वस्तूचा उपभोग घेतला पाहिजे ना. ठीक आहे. तिसऱ्याला विचारलं तू काय केलं, त्याने हरभऱ्याचं पोतं आणून ठेवलं समोर. हे काय मी तुमच्यासमोर, म्हणजे तर पोत आहेत, मी तुला 1 किलो हरभरे दिले होते. त्याने सांगितलं ते तुम्ही दिलेले 1 किलो हरभरे मी शेतात पेरले आणि शेतात पेरल्यामुळं त्या 1 किलो हरभऱ्यांचं 1 क्विंटल हरभरे झाले म्हटले. मग आता सडवणाऱ्याच्या ताब्यात प्रॉपर्टी द्यायची का फुटाणे करून खाणाऱ्याच्या ताब्यात द्यायची का 1 किलोचे 1 क्विंटल करणाऱ्या ताब्यात द्यायची. बरं, तिघांना यायचं तुम्हीच सांगा,
तुमच्यामध्ये योग्य कोण? ज्याच्यामध्ये योग्यता आहेत, अधिकार त्याला मिळावा. बापाने 1 किलो हरभऱ्याच्या 1 क्विंटल हरभरे करणाराच्या स्वाधीन प्रपंच केला. तू चांगल्या प्रकारे प्रपंच चालवू शकशील. अधिकार मध्ये देखील अधिकार असावा. योग्यता असेल, अधिकार असेल. अनाधिकारात ज्ञान प्राप्त होत नाही, झालं तरी टिकत नाही. आणि शब्दज्ञान हे खरं ज्ञान नाही. आदित्य सर्वशास्त्राणी वेदान सांगश्च नारद न जानामि तयो सूक्ष्म अंतरम विरती विना. संपूर्ण वेदशास्त्राचं अध्ययन केलं परंतु अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण होत नसेल, श्रद्धा निर्माण होत नसेल तर ते अध्ययन व्यर्थ आहे. शब्द ज्ञान प्राप्त करणारे पंडित बहुत आहेत, भरपूर आहेत. शब्द ज्ञान म्हणजे यथार्थ ज्ञान नाही आहे. ज्ञान हे अनुभवातून प्राप्त व्हावं. ज्ञान हे अनुभवजन्य असावं. आणि अनुभवजन्य ज्ञान असेल तर त्यातून साधकाच्या अंतःकरणात एक श्रद्धा निर्माण होत असते. पण तो अनुभव चटके बसून बसून यायला लागतो संसारात. मी उदाहरण सांगत होतो, आत्मदेव आत्महत्या करण्याकरता गेला. साधूने समजावून सांगितलं पण त्याला ऐकलं नाही. ऐकून घेण्याची मानसिकता सुद्धा निर्माण व्हावी लागत असते. प्रत्येक गोष्टी प्रत्येकाला पटत नसतात. आणि काही कालांतराने अनुभव घेतल्याच्या नंतर मग हळूहळू पटायला लागतं. पटला नाही उपदेश, साधूने प्रसाद दिला, कथा मी सांगत नाही, वेळ नाही. मुलगा झाला धुंदुककारी. दुसरा गोकर्ण. गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंदुककारी महाखला. हा वाईट निघला, तो वाईट विचाराचा निघला. मुलं जर वाईट विचाराचे निघले तर बापाला फार पश्चातापाची वेळ येते बरं का. म्हणून प्रॉपर्टी कमवण्यापेक्षा मुलांना संस्कार द्या. अलीकडच्या काळामध्ये मुलं संस्कारहीन होत चालले. हा दोष मुलांचाच आहे असं मला वाटत नाही. कारण जेव्हा संस्कार द्यावे तेव्हा आपण संस्कार देत नाही. नंतर पश्चातापाचे पाळी. एक मुलगा होता, त्याला चोरी करायची सवय लागली. शाळेमध्ये तो मुलांच्या चोरी करायचा. कोणाचं दप्तर चोर, पेन्सिल चोर, पाटी चोर, पुस्तक चोर, वही चोर, पेन चोर. आईने कधी विरोधच केला नाही त्या मुलाला. त्याचं चोरीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं. नंतर तो मोठा चोर बनला. एका गुंडांच्या टोळीत शिरला. काही दरोडे टाकायचा. अनेकांच्या त्यांनी हत्या केल्या. अनेक लोक मारलेत, त्यांनी खून केलेत. एक दिवस तो पोलिसांच्या ताब्यात सापडला. अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल झाले. काही गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल झालेत. काही एवढे गंभीर गुन्हे त्यांनी केलेले होते की तो क्षमा करण्यास योग्यच नव्हता. आणि त्याला कोर्टाने फाशीची सजा दिली. फाशीची सजा सुनावली. फाशीची वेळ जवळ आली. जेलरने सांगितलं, तुझी शेवटची इच्छा काय आहे? त्याने सांगितलं, मला आईला भेटायचं आहे म्हणले. त्याच्या आईला बोलवलं गेलं. मुलगा जेलमध्ये आहेत. मुलाला फाशीची सजा सुनावलेली आहे. आणि आई मुलाकडे पाहते, मुलगा इकडे पाहत आहे. थोड्या वेळानंतर मुलगा फाशीवर जाणार आहे. बरं, खूप काही चांगलं काम करून फाशीवर जात नाही ना हो. वीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, देशाच्या स्वातंत्र्य लढ्याकरता ज्यांनी फाशी स्वीकारली, हसत हसत गेलेत. अशा वीरपुत्रांचा आपल्या मातापित्यांना स्वाभिमान असतो.
जीवन तर सर्वच जगतात, पण देशाकरता बलिदान दिलेलं आहे, त्या आईला आनंद आहे. दुःख तर प्रत्येकालाच होतं. मुलगा गेल्यानं कोणत्या आईला आनंद वाटेल, पण तरीसुद्धा एक स्वाभिमान आहे. ज्याने देशाकरता बलिदान दिलं आहे, फाशीला जरी गेला तरी जगाला त्याचा स्वाभिमान वाटावा. पण हा फाशीवर चाललेला आहे, पण कर्म कोणतं आहेत? चोरी करून, दरोडे टाकून, अनेक गुन्हे करून, अनेकांची हत्या करून मग हा फाशीवर चाललेला आहे. आईला काय गोड वाटेल बरं? आई मुलाकडे पाहत होते आणि मुलगा आईकडे पाहत होता. काही क्षण दोघं एकमेकाकडे पाहत होते. काय त्या मुलाच्या मनात आलं, त्याने आईला एक थप्पड लगवली. आईलाच थप्पड मारली त्या मुलाने. त्या जेलरने विचारलं, अरे थोड्या वेळानंतर तो फाशीवर जाणार आहेत, आणि तूच सांगितलं मला आईला भेटायचं आहे, मग आता जाता जाता 2 शब्द प्रेमाने बोल. हे काय वागतोयस तू? आईला मारलंस. त्याच्या मुखातून शब्द निघाले, अशी थप्पड जर मला तेव्हा बसली असती जेव्हा मी पेन चोरला होता, आज मी चोर झालो नसतो, एखादा ऑफिसर झालो असतो. मी तर अज्ञानी होतो. बालकाला काय ज्ञान आहेत? झाली माझ्याकडून चूक. पण मी जेव्हा शाळेमध्ये एका मुलाचा पेन चोरला हे आईने पाहिलं, तेव्हा आईने जर मला विरोध केला असता, आईने जर मला एक थप्पड मारली असती, मूर्खा चोरी करीत जाऊ नको, ज्याची वस्तू आणि त्याची परत नेऊन दे, हे जर आईने मला शिकवलं असतं तर मी चोर झालो नसतो, एखादा ऑफिसर झालो असतो. आज मी फासावर चाललोय. माझा दोष तर आहेच, मी मान्यच करतो, पण याबरोबर आईचा सुद्धा दोष आहे. कारण आईने मला संस्कार दिले नाही, मला योग्य संस्कार मिळाले नाही. किती आईबाप मुलाकडे लक्ष देतात? मुलं राहतात हॉस्टेलला, तिकडंच जातात, तिकडूनच लग्न करून येतात, तरी आईबाबाला माहीत नसतं. एक आदर्श उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहेत, ऋषभदेवांचं. जैन परंपरेमध्ये 24 तीर्थंकर मानतात, त्यामध्ये ऋषभदेव आहेत. दिगंबर परंपरा ही ऋषभदेवांपासून सुरू झालेली आहेत जैन परंपरेमध्ये. ऋषभदेव म्हणजे ज्ञानी परमहंस, आणि ऋषभदेवांचे पुत्र आहे भरत. भरत हे भक्त परमहंस. ऋषभदेवांना 100 पुत्र होते बरं का, पण 100चे 100 सद्गुणी आणि सदाचारी. धृतराष्ट्राला 100 पुत्र होती, पण 100चे 100 दुर्गुणी आणि दुराचारी. धृतराष्ट्राचा एकही पुत्र सज्जन नव्हता. दोघांमध्ये एवढा फरक कसा काय? ऋषभदेव यांचं नित्यनेम होता, दररोज ते आपल्या पुत्रांना एकत्रित बसवायचे आणि एकत्रित बसवून आपल्या मुलांना तत्वज्ञानाचा उपदेश करीत असत. खरोखर बापाने जर मुलाकरता एवढा वेळ जर दिला तर मुलगा बिघडेल असं मला वाटत नाही. योग्य वयामध्ये योग्य वेळेत संस्कार देणं महत्त्वाचं आहे. ऋषभदेवांनी योग्य वयात योग्य वेळेत आपल्या मुलांना संस्कार दिले आणि सर्व राज्य मुलांच्या स्वाधीन करून त्याग केला. महाराज ऋषभदेवांचा ग्रस्ताश्रम हा देखील आदर्श होता, आणि त्यानंतर त्याग केल्यानंतर संन्यस्त जीवन देखील आदर्श जीवन होतं. अंगावर वस्त्र नाही आहेत, सर्वस्वाचा त्याग केला आणि वस्त्रांचा देखील त्याग करून एकांतात आत्मचिंतनामध्ये राहणारे ऋषभदेव, ज्यांचा आदर्श संपूर्ण विश्वाने घ्यावा. एक काळ तेही ग्रस्तामध्ये होते, ग्रस्ताश्रमामध्ये होते, त्यांनाही पुत्र होते, 1 2 नाही 100 पुत्र होते.
एवढंच नाही तर त्यामध्ये 9 पुत्र जे सिद्ध महात्मे होऊन गेलेले आहेत. नवयोगेश्वर, कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिपलायन वगैरे, ज्यांनी जनकाला उपदेश केला होता. जनक नवयोगेश्वर संवाद एकनाथी भागवतामध्ये एकनाथ महाराजांनी फार सुंदर दिलेला आहे. नवयोगेश्वरांना जनक महाराजांनी 9 प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नाचे उत्तर या नवयोगेश्वरांनी दिलेले आहेत. हे ऋषभपुत्र होते आणि तेच नवयोगेश्वर कलियुगामध्ये नवनाथ म्हणून प्रगट झालेत महाराज. हे जे नवनाथ आहेत ना, हे नवनाथ पूर्वजन्मीचे ऋषभपुत्र आहेत. ते ऋषभदेव काय महात्मा असतील. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. असे सत्पुत्र ज्या कुळात जन्माला येतात ते कुळ पवित्र असतं. ज्ञानी परमहंस ऋषभदेव होते. आपल्या मस्तीमध्ये असायचे, आत्मचिंतनामध्ये. अशा प्रकारची स्थिती निर्माण करण्याकरता ज्ञानाची ही परिपक्व अवस्था आहेत महाराज. मग अनेकांच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा निर्माण होते. श्रद्धा निर्माण होते, परंतु अंतःकरणाची स्थिती प्रत्येकाची भिन्न भिन्न आहेत. गीतेमध्ये भगवंतांनी 3 प्रकारची श्रद्धा सांगितली. त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणो. सात्विकी, राजसी आणि तामसी 3 प्रकारची श्रद्धा आहे. काही लोक करतात भक्ती, पण त्यांची भक्ती तमोगुणी असते, खूप तामसी. अघोरी संप्रदायामध्ये काही तामसी असतात लोक, काही तामसी साधू पाहायला मिळतात. मदिरा प्राशन करतात, मौज भक्षण करतात. बरेच काही तांत्रिक आहेत ना, मौज भक्षण करणारे, मदिरा भक्षण करणारे. मग शास्त्र सांगतं का? गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं 3 प्रकारच्या श्रद्धा आहेत. तामसी श्रद्धा ही अधोगतीला घेऊन जाते. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्ता मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्य गुणवृत्तिस्ता अधो गच्छन्ति तामसाः. तुम्हाला जर आत्मकल्याण करायचं असेल, ऊर्ध्वगती प्राप्त करायची असेल, तर ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्ता, सात्विक बनावं लागेल. मध्यम तिष्ठती राजसाः, रजोगुण माणसाला मध्यगती प्राप्त होते. आणि जघन्य गुणवृत्तिस्ता अधो गच्छन्ति तामसाः. तमोगुणी ज्याची भक्ती आहे त्याची अधोगती होईल. तो भक्ती जरी करीत असेल, त्या भक्तीमध्ये तमोगुण असेल, तर ती भक्तीसुद्धा त्याला अधोगतीला घेऊन जाईल बरं का. भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकेना. ओंगळवानं भजन हे नरकात घेऊन जाईल. आणि म्हणून सात्विकी राजसी चैव तामसी चेतिताम शृणो. सात्विकी, राजसी आणि तामसी 3 प्रकारच्या श्रद्धा आहेत. अयुक्तः, प्राकृतः, स्तब्धः, शठो, नैष्कृतिको लसाः विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते. तामस करता. अयुक्तः, ज्याच्यामध्ये योग्यता नाही आहे, ज्याने कुठल्या चित्तात स्थिर करण्याचा अभ्यास केलेला नाही आहे. प्राकृत, असंस्कारित आहेत. स्तब्ध, कठोर आहेत, विचाराने कठोर आहेत, कुठले परमार्थाचे संस्कार नाहीत. घमेंडी आहेत, प्रयत्नाचा अभाव आहेत, प्रयत्नवादी नाही आहेत. शठ आहे, म्हणजे ठकवणार आहेत, दुसऱ्याला त्रास देणार आहेत, डावपेची आहेत. नैष्कृतिक म्हणजे दुसऱ्याच्या उपजीविकेमध्ये बाधा आणणार आहेत. काही लोक विनाकारण लोकांच्या मागे लागतात, विनाकारण दुसऱ्याला त्रास देतात. आळशी आहेत,
त्याप्रमाणे विषादी म्हणजे कायम दुःख भोगणार आहेत. दीर्घसूत्री म्हणजे, दीर्घसूत्री कशाला म्हणतात? एक काळ प्रत्येक कामात त्रुटी ठेवायची आणि 4-4 वेळा एक काम करायचं. काही लोकांचं काम करताना कामाची पद्धत असते, कायम त्रुटीच. तर दीर्घसूत्री म्हणतात. एका कामाकरता 4-4 वेळा वेळ घालायचा, छोट्याशा कामाकरता दीर्घ काळ घालायचा. हे तमोगुणी लोकांचं लक्षण आहे. आळशी, दुसऱ्याला त्रास देणारे, हे लोक प्रत्येक क्षेत्रात आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये सापडतील, राजकीय क्षेत्रात सापडतील, आध्यात्मिक क्षेत्रात सापडतील, क्षेत्र कुठले असू द्या. पण अशा प्रकारे वृत्ती असणारा एक माणूस आहे आणि तो भक्ती करतोय, त्याला सद्गती मिळणार नाही. त्या भक्तीचा दिखावा आहे. अशा प्रकारचे दोष जर आपल्या अंतःकरणामध्ये असेल तर ती भक्ती घडेलच कशी? ही तमोगुणी जी भक्ती आहे हे दुःखाला कारण ठरते, हे पतनाला कारण ठरते. आणि असे तमोगुणी लोक परमार्थ करणाऱ्यांमध्ये सुद्धा आहे. रामायणामध्ये, उत्तर रामायणामध्ये, वाल्मिकी रामायणामध्ये एक उदाहरण आहे शंभुक ऋषींचं. या शंभुक ऋषीला भगवान रामचंद्रांनी ठार मारलं. बऱ्याच वेळेला ख्रिश्चन मिशनरीचे लोक धर्म परिवर्तन करण्याकरता हा दृष्टांत सांगतात शंभुक ऋषींचा, की रामाने शंभुक ऋषींना मारलं. का मारलं? तर शंभुक ऋषी क्षुद्र होते म्हणून शंभुक ऋषीला रामाने मारलं, अशा प्रकारे सांगून धर्म परिवर्तन करवतात. ख्रिश्चन मिशनरीमध्ये. परंतु राम शबरीच्या घरी गेले हे नाही सांगत. शबरी कोण होते? निषादराज गुहकाच्या घरी राम गेले हे सांगत नाहीत. पण शंभुक ऋषींना रामाने का मारलं? गीतेमध्ये भगवंतांनी जी तमोगुणी जी भक्ती आहेत, अशा प्रकारची तमोगुणी भक्ती करणारा तो शंभुक ऋषी होता. मी सांगितलं की परमार्थामध्ये सुद्धा अशा प्रकारचे लोक असतात. आणि जी ऊर्जा आपल्यामध्ये प्राप्त होईल ती ऊर्जा समाजामध्ये पसरते. ज्या ठिकाणी या शंभुक ऋषीने तपस्या केली त्या ठिकाणी निगेटिव्ह ऊर्जा वातावरणात पसरायला लागली. त्या परिसरामध्ये दुष्काळ पडायला लागला. प्रकृती सुकायला लागते बरं का. ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतात ना. एकदा महाराणा प्रतापांकडं अकबर महाराजांनी काही सेवक पाठवले. अकबराचा निरोप होता, माझ्या राज्यात दुष्काळ पडतो, तुमच्या राज्यात का पडत नाही? असे काही शिपाई शांतिदूत महाराज राणा प्रतापांकडे आले. महाराणा प्रतापांनी काय केलं? अकबराने पाठवलेले जे काही त्यांचे शिपाई होते त्यांना एका झाडालाच बांधून ठेवलं. 5-6 महिन्याचा काळ गेला. अकबराला वाटलं आपण काही शिपाई पाठवले तिथे परत आले नाही, निरोपही मिळाला नाही, नेमकं काय झालं? मग आणखी काही शिपाई महाराणा प्रतापांकडे पाठवले. आमच्या महाराजांचा प्रश्न होता, आमच्या राज्यात दुष्काळ पडतो, तुमच्या राज्यात का पडत नाही? आणि हा निरोप घेऊन आलेले सेवक आमचे शिपाई कुठे आहेत? राणा प्रतापांनी सांगितलं, ते बघा ते झाडाला बांधलेत. झाडाला का बांधले? त्यांचा काय अपराध आहेत? नाही, हे म्हणले तुमच्या महाराजांच्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे असं कसं काय प्रश्नाचं उत्तर? आमचा प्रश्न आहे, आमच्या राज्यात दुष्काळ का पडतो, तुमच्या राज्यात का पडत नाही? तुम्ही ते झाडाला बांधले आणि तुम्ही म्हणतात हेच प्रश्नाचं उत्तर? याचं काही तारतम्य आहे का? एका गुरुजींनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, विद्यार्थ्यांनो 10 रुपयाचे 12 केळी येतात तर माझं वय काय? एका विद्यार्थ्याने वरबूर केलं, गुरुजी मी सांगतो, तुम्ही 36 वर्षाच्या आत. म्हणजे कसं काय? कोणतं सूत्र वापरलं? सांगितलं माझ्या मित्राचा भाऊ हाफ मॅड आहे, तो 18 वर्षाचा, तुम्ही फुल मॅड म्हणून 36.
जसं प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. प्रश्न काय आहे, आमच्या राज्यात दुष्काळ का पडतो, तुमच्या राज्यात का पडत नाही? आणि तुम्ही ते नोकर जे आहेत, सेवक आहेत, ते झाडाला बांधले. तुम्ही तर हेच प्रश्नाचं उत्तर. राणा प्रतापांनी सांगितलं झाडाकडं बघा, झाडाकडं पाहिल्याच्या नंतर झाड सुकलेलं दिसतं. सांगितलं हे उत्तर आहे. ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो तिथं प्रकृती सुकायला लागते. अतिवृष्टी अनावृष्टी हे परिणाम कशाचे आहेत? आपल्या कर्माचा परिणाम ह्या प्रकृतीवर होत असतो. जे तुम्ही कर्म कराल त्याचं प्रत्युत्तर प्रकृतीद्वारे आपल्याला मिळत असतं. निसर्गाचा कोप होणे, भूकंप होणे, दुष्काळ पडणे, अतिवृष्टी होणे हे आपल्या कर्माचं फल आहे आणि ते प्रकृतीतून मिळत असतं. हा नियम आहे. जशी ऊर्जा तुमची असेल तशीच ऊर्जा बाहेर पडणार आहेत. शंभुक ऋषीने तपस्या केली आणि त्यांची जी ऊर्जा बाहेर पडली त्याद्वारे आजूबाजू परिसरामध्ये भांडणं व्हायला लागली, वाद व्हायला लागले. हे सर्व उत्तर रामायणामध्ये लिहिलेलं आहेत. हे सांगत नाहीत, फक्त एवढंच सांगतात की शंभुक ऋषीला रामाने मारलं. कशाकरता? धर्म परिवर्तन करवण्याकरता. ख्रिश्चन मिशनरीमध्ये अनेक ठिकाणी हे उदाहरणं आम्ही ऐकलेले आहेत. काही क्लिप असतात, त्या क्लिपमध्ये सुद्धा शंभुक ऋषीचं उदाहरण दिलं जातं, रामायणाचं उदाहरण दिलं जातं. चुकीच्या पद्धतीने मांडलं जातं. भगवान प्रभू रामचंद्र ज्या वेळेला पंचवटीमध्ये आले, अनेक ऋषीमुनी होते, पण कुठल्याही ऋषीला विचारलं नाही. रामाने आल्याबरोबर विचारलं, शबरी कुठे राहते? भगवान परशुरामचंद्र ऋषीमुनींच्या आश्रमामध्ये न जाता शबरीच्या घरी गेलेले आहेत आणि शबरीची उचिष्ट बोरं खाल्लेली आहेत. त्या रामाला तुम्ही क्षुद्रविरोधी म्हणता? भगवान परशुरामचंद्र वनवासामध्ये असताना निषादराज गुहक, निषादराज कोण होते? भिल्ल राजा होते. त्यांच्या घरी भगवान राम राहिलेत. शबरी भिलीन होती. शबरीची उचिष्ट बोरं भगवान परशुरामचंद्राने खाल्लीत. हे उदाहरणं न सांगता शंभुक ऋषीचं उदाहरण सांगून विकृती निर्माण करणारा एक समाज, एक वर्ग या समाजामध्ये आहे. गीतेमध्ये भगवंतांनी 3 प्रकारच्या ज्या श्रद्धा सांगितल्यात, त्रिविधा भवती श्रद्धा देहिनाम सांस्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेतिताम शृणु. काही तमोगुणी माणसं सुद्धा भक्ती करतात. शंभुक ऋषींनी तमोगुणी भक्ती केली आणि त्याचं फल काय मिळणार आहे? तमोगुणी मनुष्य काय असतो? अयुक्त, प्राकृत, स्तब्ध, अनाधिकारी आहेत, दुसऱ्याला त्रास देणार आहेत, दीर्घसूत्री आहेत, कोणते काम वेळे न करणे, विवादी आहेत. अशा प्रकारचे लोक जेव्हा भक्ती मार्गामध्ये येतात तर त्यावेळेला ते भक्ती मार्गामध्ये भक्ती मार्ग दूषित करतात. आणि असा भक्ती मार्ग दूषित करणारा शंभुक ऋषी होता. त्या शंभुक ऋषीला भगवंताने मारलं, कारण भगवंताचं कार्य आहे दुर्जनाशी संवारी. जो दुर्जन असेल तो कुठल्याही जातीचा असेल, कुणी असेल तर त्याला ठार करणं हे भगवंताचं कार्य आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परित्राणाय साधूनां, साधूचं रक्षण, विनाशाच्या दुष्कृतां, दृष्टाचा नाश आणि धर्माची संस्थापना, हे 3 कार्य भगवंताचे आहेत. हे 3 कार्य प्रभू रामचंद्रांनी केले. म्हणून एक आहे तमोगुणी श्रद्धा, दुसरी राजस श्रद्धा. राजस श्रद्धेचं वर्णन आहे, रागी कर्मफलो प्रेप्सुर लुब्धो हिंसात्मको शुचि हर्ष शोकान्वितः करता, हर्ष शोकान्वितः करता राजस परिकीर्तितः. रागी, इथं राग शब्दाचा अर्थ आसक्ती. संसारामध्ये आसक्त आहे, परमार्थ करतोय पण आसक्त संसारात आहे. शरीराने परमार्थात दिसतोय पण मन सगळं संसारात. पंढरीला वारीला जातो, तिकडून फोन करतो, झाला का पाऊस तिकडं? हा रजोगुणी आहेत. भजनही करतो पण आसक्ती संपलेली नाही आहेत. असा एक वर्ग आहे भक्ती करणाऱ्यांमध्ये. कर्मफल प्रेप्सू म्हणजे कर्म करतो पण फलाची इच्छा करणारा.
मला यातून काय मिळणार? परमार्थ करतोय, भजन करतोय, पण भजन परमार्थातून देखील काहीतरी मिळावं ही इच्छा करतोय. याला कर्मफल प्रेप्सू म्हणावं. कर्मफलाची अपेक्षा करणारा भक्ती करतोय, फलाची अपेक्षा करतोय. लुब्ध हो, लोभी आहेत, हिंसात्मक, हिंसा सुद्धा करतो. लोभही आहेत, हिंसाही करतो, परमार्थही करतोय, पण ह्याही गोष्टी ते जीवनात आहेत. मांसही भक्षण करीन, दारूही पिल, गंधही लावतो, माळही घालतो आणि पितो. एकाला का हो, तुमच्याकडे तर माळ आहेत, तुम्ही कसे काय पिता? तर नाही, आपण पियाच्या वेळ काढून ठेवतो म्हणजे. एक म्हणजे तसं काय नाही, पिताना वर करायच्या वेळी खालून पिऊन टाकायचं. परमार्थामध्ये असा सुद्धा एक वर्ग आहेत, दिखावा करतो, गंध लावलेत, माळ घातलेले आहेत, मदिरा प्राशन करतोय, अभक्ष भक्षण करतोय, अयोग्य आचरण करतोय, अशुची अपवित्र आचरण करतोय, पावित्र्य पाळत नाही. हर्ष शोकान्वित आहेत, हर्ष शोक झाल्यानंतर अतिशय दुःखी होतो. हा रजोगुणी वृत्तीचा श्रद्धावान आहे. श्रद्धा आहे पण वृत्ती रजोगुणी आहेत. सांगितलं मध्ये तिष्ठन्ति राजसहा. हा अधोगतीला जात नाही, परंतु मध्यभाग याला जीवनाला प्राप्त होतो. आणि जो सात्विक असतो, ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वतः, सात्विक मनुष्य ऊर्ध्वगतीला प्राप्त होतो. ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्था. तर अशा प्रकारे सात्विक वृत्तीचा मनुष्य ऊर्ध्वगतीला जात असतो, त्याला मुक्ती प्राप्त होते. या सात्विक वृत्तीच्या श्रद्धावानाचं वर्णन गीतेमध्ये भगवान करतात. मुक्त संगोनहम वादिव, मुक्त संगोनहम वादी धृत्युत्साम समन्वितः सिद्ध सिद्धो निर्विकारः कर्ता सात्विक उच्यते. मुक्त संग, जो असंग वृत्तीने राहतो. कारण संगतीचा परिणाम हा मनावर फार होत असतो बरं का. पाण्याचा बुंद आहे, विस्तार पडला, काय होईल? जळून जाईल. तोच पाण्याचा बुंद सर्पाच्या मुखात गेला, काय झालं? विष. तोच पाण्याचा बुंद कमळाच्या फुलावर पडला, सूर्योदय झाला, अगदी मोत्यासारखा चमकू लागला, शोभायमान झाला. तोच पाण्याचा बुंद स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यात पडला, मोती झाला. संसर्गजा दोष गुण भवंती. एक राजा वेश पालटून आपल्या राज्याची पाहणी करीत होता. रस्त्याने चाललाय, एका कसायाच्या दारामध्ये एक पोपट होता पिंजऱ्यामध्ये. त्या पोपटाने जेव्हा पाहिलं, तो पोपट म्हणू लागला, हानो मारो लुटो पकडो, बहुत धनी दिखतायत. पुढे गेला, पुढे एका सज्जनाच्या दारात पिंजऱ्यात, तिथेही पोपट होता. त्या पोपटाने जेव्हा राजाकडे पाहिलं, सुस्वागतम स्वागतव्यम, स्वागतम वो महाभाग प्रियम किम करवाणि वह. हे सज्जन, आपलं स्वागत आहे. एक पोपट सुस्वागतम म्हणतो आणि एक म्हणतो हानो मारो लुटो पकडो. त्या राजाने त्या पोपटाला प्रश्न विचारला, मी काही क्षणापूर्वी एक पोपट पाहिला, तो पोपट हानो मारो लुटो पकडो म्हणत होता, आणि तू सुस्वागतम म्हणतो, तोही पोपट, दोघात फरक का? त्या पोपटाने उत्तर दिलं, राजा ऐक, गवाक्षणानां सुशृणोतु वाक्यम, अहम हि राजम वचनम मुनीनाम, न चास्य दोषो न च सद्गुणो वा संसर्गजा दोष गुणो भवन्ति. मी गोभक्षक, तो जो पोपट आहे ना, तो गोभक्षक, अशुद्ध आहार करणाऱ्या, अशुद्ध विचार असणाऱ्या लोकांमध्ये राहतो.
त्यांचे वाक्य श्रवण करतो आणि मी अहमी राजम वचनम मुनीनाम, या सज्जनाच्या मुखातून ऋषीमुनींचे वाक्य श्रवण करतो. म्हणून नचास्य दोषो, तो त्याचा दोष नाही आहेत. नच सद्गुणोवा, हा माझा गुण नाही आहेत. मग संसर्गजा दोष गुणो भवन्ति, संगतीमुळे हे गुणदोष निर्माण झाले. मला सज्जनाची संगती लाभली त्यामुळं माझ्यात हे विचार आले, त्याला दुर्जनाची संगत लाभली त्यामुळं त्याच्या मनामध्ये तसे विचार आलेत. संसर्गजा दोष गुणो भवन्ति, संगतीचे परिणाम होतात. म्हणून संगतीचे परिणाम अंतःकरणावर होऊ नये म्हणून एकांतात राहावं. जो महात्मा असतो, सात्विक मनुष्य असतो, तो एकांत प्रिय असतो बरं का. आवडी विठ्ठल गाई जे एकांती अलभ्य तो येते लाभ करा. अलभ्य लाभ आहेत. एकांतात जाऊन बघा, सगळा संसार विसरला जाईल. सद्गुरू गंगागिरी महाराजांनी बेट ही जागा का निवडली? एकांत म्हणून निवडली. कारण त्यावेळेला गंगेला कायम पाणी असायचं आणि गंगेच्या उदरात बेट आहेत. कोणी येऊ नये, साधना करताना कोणी येऊ नये, एकांत लाभावा म्हणून योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांनी बेट ही जागा निवडली. गोदावरीच्या उदरात आहेत. गंगागिरी महाराज सिद्ध महात्मा होते. गंगागिरी महाराज योगी होते. खांद्यावर घोंगडी असायची, ती घोंगडी 4 पदरी करायची आणि घोंगडीवर बसून यायची, नावेची गरज नव्हती. योग्यांमध्ये, संत महात्म्यांमध्ये काही अलौकिक गुण असतात बरं का. गुजरातमध्ये एक महात्मा होऊन गेले, प्रल्हाद जानी नावाचे. टी व्हीवर पाहिलं असेल तुम्ही त्यांना. प्रल्हाद जानी वारलेत ते आता. त्यांच्यावर खूप प्रयोग झाले. वयाच्या 16व्या वर्षापासून त्यांनी अन्न आणि जल, अन्नाचा कण आणि पाण्याचा बुंद सुद्धा घेतला नव्हता. त्यांच्यावर खूप प्रयोग झाले. काही अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांनी आक्षेप घेतले, हे कसं शक्य आहे? एकदा त्यांना 10 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवलं, कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये. डॉक्टरांनी चेक केलं त्यांना की असंही असू शकता, असंही मनुष्य असू शकतो का की जो अन्न पाणी न घेता राहू शकतो? बरं, 1 दिवस, 8 दिवस, 15 दिवस नाही, वयाच्या 16व्या वर्षापासून तर वयाच्या 95व्या वर्षापर्यंत, 95-96 वर्ष जगले ते. त्यांना वरून 2-3 वर्ष झालेत. प्रल्हाद जानी म्हणून नाव होतं त्यांचं, गुजरातमधले. एकदा 10 दिवस जेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवलं गेलं, सगळ्या मशिनरी लावून त्यांना चेक केलं, कॅमेरे ठेवले, हे खरं उठून काही घेता का काय? पण त्या 10 दिवसामध्ये सुद्धा त्यांनी अन्नजल घेतलं नाही. डॉक्टरसुद्धा चकित झाले. शेवटी डॉक्टरांनी सांगितलं, अन्न जल न ग्रहण करता जगण्याची अशा प्रकारची शारीरिक क्षमता यांची निर्माण झालेली आहे. पण कुठल्याच नियमात बसत नाही ना हो. पण जे सत्य आहेत, सत्य ते सत्य आहेत. प्रत्यक्ष प्रमाणाला दुसऱ्या प्रमाणाची काय आवश्यकता आहे? बरं, ती व्यक्ती 95 वर्ष जगलीत. वयाच्या 16व्या वर्षापासून तर वयाच्या 95 वर्षापर्यंत ज्यांनी अन्नाचा कण देखील घेतला नाही, पाण्याचा बुंद देखील घेतला नाही, हे कसं शक्य आहे? योग साधनेची क्षमता. आपलं शरीर हे पंचभूतापासून निर्माण झालेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. या शरीरामध्ये जो जडपणा आहे तो पृथ्वीचा आहे. या शरीरामध्ये जो द्रावपणा आहे तो जलाचा आहे. या शरीरामध्ये जे तेज आहे ते अग्नीचं आहे. या शरीरामध्ये जो प्राण आहे तो वायूचा आहे आणि या शरीरामध्ये जी पोकळी आहे ती आकाशाची आहे. या पंचतत्वांपासून निर्माण झालेलं हे शरीर आहे. आणि योग साधनेद्वारे पृथ्वी, जल हे 2 तत्व नाहीसे करता येतात. आणि हे तत्व ज्यावेळेला पृथ्वी तत्व शरीरातून नाहीसं केलं जातं त्यावेळेला अन्नाची आवश्यकता राहत नाही. जलतत्व नाहीसं केलं जातं तेव्हा जलाची आवश्यकता राहत नाही.
माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी भगवान दत्तात्रयांचं वर्णन करताना सांगितलं, पहिलं मेरूचे शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावून खेचरी, प्राणायामी बैसला, प्राणायाम करण्याकरता आणि बसलेले भगवान दत्तात्रय योगी. एक योगी निराकारी, काही ठिकाणी निराहारी आहेत, अन्न जल प्राशन न करता ते राहू शकतात. पंचमहाभूतांपैकी पृथ्वी आणि जल हे दोन तत्व जोपर्यंत आहे तोपर्यंत अन्न पाण्याची आवश्यकता आहे. म्हणून योगी स्वसामर्थ्यावर काही गोष्टी करू शकतात. योगराज गंगागिरी महाराजांनी स्वसामर्थ्यावर अनेक घटना त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत. कोणी त्याला चमत्कार म्हणेल. चमत्कार म्हणजे काय? संत चमत्कार मानित नाहीत, परंतु चमत्कार शब्दाचा अर्थ आहे एखादी गोष्ट ज्यावेळेला आपल्या बुद्धीच्या पलीकडे जाते, समजण्याच्या पलीकडे ज्यावेळेला जाते, त्यावेळेला त्याला चमत्कार म्हणतो. एखाद्या दृष्टीने तो चमत्कार असतो, दुसऱ्या दृष्टीने ते रहस्य आहेत. पण ते रहस्य जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीकरता तो चमत्कार आहे. गंगागिरी महाराज वस्त्राची घडी करून त्यावर बसून नदी ओलांडून येत होते. गंगागिरी महाराजांच्या बद्दल आजही आपल्या भक्त मंडळामध्ये एक चर्चा असते. गंगागिरी महाराजांच्या सप्ताहामध्ये पाण्याचं तूप झाल्याचं उदाहरण सर्व वयस्कर लोक सांगतात. प्रकृतीवर ज्यांनी विजय मिळवलेला आहे त्यांना या गोष्टी अशक्य नाही आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली हे उदाहरण आपल्या समोर येतं. त्याच्यावर काही लोक आक्षेप घेतात, का चालू शकणार नाही? मी काल सांगितलं जगदीशचंद्र बोस यांचं मत. जगदीशचंद्र बोस यांनी एक मत मांडलं होतं की जगामध्ये निर्जीव वस्तूच नाही, कोणतीच वस्तू निर्जीव नाही. कसं काय? त्याने सांगितलं की परमाणूमध्ये असे इलेक्ट्रॉन असतात, त्या इलेक्ट्रॉनमध्ये स्पंदन क्रिया असते, स्पंदन क्रिया ही निर्जीव पदार्थात असू शकत नाही. मग ज्या अर्थी परमाणूच्या इलेक्ट्रॉनमध्ये स्पंदन क्रिया आहे त्या अर्थी तो परमाणू निर्जीव नाही आहेत, कारण ते हालचाल आहेत. मग ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली. मग आपण जर वैज्ञानिकांच्या दृष्टीने पाहिलं तर ते भिंतसुद्धा निर्जीव नाही आहेत, म्हणजे सजीव ते चालू शकतं. मग ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलं काय विशेष आहेत? हे विज्ञानच आहेत. कोणी याला चमत्कार मानेल? हे विज्ञानाने सुद्धा मान्य केलेलं आहे. स्पंदन क्रिया प्रत्येक पदार्थात आहेत, प्रत्येक परमाणूमध्ये आहेत, आणि स्पंदन क्रिया निर्जीव पदार्थात असू शकत नाही. म्हणून अशा प्रकारे पदार्थांचे सुद्धा संस्कार आपल्या जीवनावर होतात. मुक्त संग, मुक्तो संगनहम वादी धुत्तुत्साम समन्विता. सात्विक साधकाचे, सात्विक भक्ताचे, सात्विक श्रद्धावानाची लक्षणं या ठिकाणी भगवान सांगतात. जो संसर्गरहित आहेत, संगतीरहित आहेत, असंग वृत्तीने राहतो. अनहमवादी, अहंकाराचा ज्यांनी त्याग केलेला आहे. सात्विक वृत्तीच्या माणसामध्ये अहंकार नसतो. अहंकार हे रजोगुणाचं लक्षण आहे, रजोगुण कार्य आहेत, सत्वगुणाचं कार्य नाही आहेत. अहंकारही असावं. अहंकार दुःखाला कारण आहेत. कबीर महाराज सांगतात, मेरा मेरा कर कर क्या भल पाया, हरि के भजन बिना झूठ गमाया. बकरा जीवन भर म्या 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 करता है, इसलिए बकरे की मुंडी पे छुरी चलती है. मेरा मेरा मत करो भाई, क्या है तेरा? मेरा मेरा कर कर क्या भल पाया, काय मिळवलं मी करून? हरि के भजन बिना झूठ गमाया. इस तन धन की कौन बढ़ाई, देखत नयन में मिट्टी मिलाई, अपने खातिर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया. मोठा बंगला बांधला, गेला कोरोनात.
एका माणसाने 2 कोटीचा बंगला बांधला आणि वास्तुशांतीकरता आमची तारीख घेतली. वास्तुशांतीच्या अगोदर गेला कोरोनात तो. आता बंगला बांधला, 2 कोटी खर्च केले, वास्तुशांती ठरवली, वास्तुशांतीचा अगोदर गेला ना हो. अपने खातिर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया, हाड जले जैसी लकड़ी की मोली, बाल जले जैसी घास की पोली. स्मशानामध्ये जळतोय. धनानि भूमो पशवश्च गोष्टे भार्या गृहद्वारे जन श्मशाने देहश्चितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. धनानि भूमो, धन जमिनीवरच राहिलं, गाई गोठ्यात राहिल्या, पत्नी घरात रडत बसली, मित्र आले स्मशानात आणि काळी लागून निघून गेले. देहश्चितायां परलोक मार्गे, देहसुद्धा जळून भस्म झाला. कर्मानुगो गच्छति जीव एका. जे कर्म तुम्ही केलेले आहेत तेच शिल्लक राहिले आहेत. अहंकाराचा त्याग करा. धृत्युत्साम समन्विताः, धैर्य असावं. सात्विक मनुष्य धैर्यवान असतो. आणि कुठल्याही कार्याची सिद्धी हो किंवा न हो, त्याचा त्याच्या अंतःकरणावर परिणाम होत नाही. कारण कर्म करणं आपल्या हातात आहे, फल आपल्या हातात नाही आहे. बहुतेक सर्वसाधारण मनुष्य केलेल्या कर्माला फल जर नाही मिळालं तर उदास होतो, दुःखी होतो, अस्वस्थ होतो. पण सात्विक माणसाच्या बाबतीमध्ये क्रिया नाही आहेत. कर्म करणं आपल्या हातात आहे. सफलता मिळेल किंवा न मिळेल, सफलता नाही मिळाली तरी कर्म करीत राहायचं आहे. एक दिवस सफलता आपल्या हातात येईल. हे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर घडलंय. चंद्रयान 3. भारतीय वैज्ञानिकांनी पहिल्यांदा चंद्रयान 2 जो प्रयोग केला, सफल झाला नाही म्हणून ते हताश झाले नाही. विफलता ही सुद्धा सफलतेची पहिली पायरी आहे. बघा, जीवनामध्ये सफल झालेल्या लोकांचे विचार खूप लोक ऐकतात, पण कधी कधी विफल झालेल्या लोकांचे विचार सुद्धा ऐका. तेही महत्त्वाचे आहेत. कारण ते जीवनात विफल झालेले आहेत. का विफल झालेत? कधी कधी विफल झालेले लोक जे असतात ना, का विफल झालेत याचे कारणं त्यांना माहिती असतात. आपण कोणत्या कारणाने कोणती चूक केली, त्यामध्ये त्याचे काय परिणाम भोगावे लागले, आणि म्हणून त्याचे विचार जर आपण श्रवण केले तर ते दोष आपल्यातून आपल्याला काढून टाकता येतात. म्हणून जीवनामध्ये विफल झालेल्या व्यक्तीचे सुद्धा विचार आपण अवश्य ऐकावे. विफलता हे सुद्धा सफलतेला जाण्याची एक पायरी आहे. मग विफलतेला कधी विफलता मानू नये. भारतीय वैज्ञानिकांनी विफलता मानली नाही, पुन्हा जोमाने लागले, प्रयत्नाला लागले, आणि मागच्या काळात जी त्रुटी झाली होती ती पुन्हा होऊ नये म्हणून काळजी घेतली, आणि आज सफलतेच्या शिखरावर पोहोचले. संपूर्ण विश्वामध्ये भारत देशाचा सन्मान वाढवला. हे प्रयत्न आहेत महाराज. ओले मुळ भेदी खडकाचे ते अंग, अभ्यासासी सांग कार्यसिद्धी. अभ्यासाने प्रयत्नाने काय घडतं? तुकोबाराय सांगतात, खळक असतो ना, झाड खळक फोडतं, त्या खळकाच्या सांधीत त्या झाडाचं मूळ शिरतं, आणि झाड जसं जसं मोठं होतं तसं खळक फुटायला लागतं. एवढं सामर्थ्य त्या मुळामध्ये कुठून आलं? प्रयत्नाने, अभ्यासाने. अशक्य गोष्टी अभ्यासाने साध्य होत असतात. आणि म्हणून परमात्म्याची प्राप्ती हा सुद्धा अशक्य विषय नाही आहे. मनुष्याचं इतिकर्तव्य तर त्यामध्ये आहेत. तुकोबारायाने जीवनामध्ये सफलता मिळवली, आपण का नाही मिळू शकत? महाराज सांगतात, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. सदैव मी समाधानी आहेत. कशामुळं? सतत मी भगवंताचं चिंतन करतो. सदा नाम घोष करू हरी कथा.
मग भगवंताचं चिंतन तुकोबाराय करतात, भगवंताचं चिंतन आम्ही करतो. तुकोबाऱ्यांना चिंतनाने समाधान मिळालं आणि त्याच चिंतनाने आम्हाला का समाधान मिळत नाही? शेतामध्ये मोटर चालू आहेत, पाणी चालू आहेत, पण वाफ्यात पाणी नाही. याचा अर्थ पाईपलाईन कुठेतरी लीक आहे. ज्या अर्थी मोटर चालू करून वाफ्यापर्यंत पाणी पोहोचत नाही, त्या अर्थी पाईपलाईन कुठेतरी लीक आहे. ज्या अर्थी नामस्मरण करून समाधान मिळत नाही, त्या अर्थी आमची पाईपलाईन कुठेतरी लीक आहे. समाधान तर मिळायला पाहिजे. तुकोबाऱ्यांना समाधान मिळालं, आम्हाला काय मिळत नाही? कुठून तरी दोष घडतोय, काहीतरी दोष घडतोय, काहीतरी चूक घडत आहे. ती शोधण्याचा प्रयत्न करायचा. बुद्धी परमात्म्याशी एकरूप व्हावी. तद्बुद्धिस्तात्मानः तन्निष्ठा तत्परायणः गच्छन्त्य पुनरावृत्ती ज्ञाननिर्धूत कल्मषा. तद्बुद्धी भगवत बुद्धी, भगवतरूप बुद्धी व्हावी. भगवान सोडून जीवनात कुठलाही विषय नाही आहेत. भक्ताची अवस्था आहे. भगवान सांगतात, जो माझं भजन प्रेमपूर्वक करतो ना, मी त्याला अशा प्रकारची बुद्धी देतो की जेणेकरून तो माझ्याकडे येईल. तेषां सतयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. ददामि बुद्धियोगम, मी त्याला बुद्धियोग देतो. कोणता बुद्धियोग देतो? जो माझ्याकडे येईल अशा प्रकारे त्याला बुद्धी देतो. पण भजतां प्रीतिपूर्वकम, प्रेमपूर्वक भजन करीत असेल तर भजनात प्रेम. मन बुद्धी त्या परमात्म्याशी एकरूप करा, आनंद मिळेल, पूर्ण ब्रह्मानंद मिळेल. बुद्धी जी बनती आपली अनेक संस्कारातून बनत असते. पुढं आपल्याला कीर्तन करायचं आहे. एकादशीला प्रवचन आणि कीर्तन दोन्ही कार्यक्रम असतात. कीर्तन दररोज असतात, परंतु एकादशीचं आपलं कीर्तन नेहमीप्रमाणे असतं. या ठिकाणी एक महत्त्वाचा संदेश आपल्याला देतो आहे. एक सर्वसाधारण कुटुंब माळी घोगरगावचं भानुदास पवार मिस्त्री आहेत आणि त्यांच्या पत्नी मथुराबाई भानुदास पवार यांनी जी बेटाला देणगी दिलेली आहे, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की खरंच ही व्यक्ती एवढी देणगी देऊ शकते का? आळंदीच्या कामाकरता त्यांनी 5 लाख रुपये दिले आणि बेटाच्या कामाकरता 5 लाख रुपये दिले. आणि प्रत्येक वर्षी घोगरगावला आम्ही कार्यक्रमाला जातो, प्रत्येक वर्षी ते 50,000 रुपये देतात. अशा प्रकारे आणि 8 वर्षापासून ते 50,000 रुपये देतात. म्हणजे ते 4 लाख झाले. 5 आणि 5 10 आणि 4 14 लाख रुपये त्यांनी बेटाला आतापर्यंत दिलेले आहेत. हे जोड इकडे या, पुढे या. त्यांचं राहायला घर जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. परंतु बेटाकरता 5 लक्ष आणि प्रत्येक वर्षी 50,000 असं 8 वर्षापासून ते देत आहेत. असे 14 लक्ष रुपयाची देणगी आतापर्यंत त्यांनी बेटाला दिलेली आहेत. त्यांचा या ठिकाणी स्वतः आणि त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा. या या वर या, घ्या बरं, घ्या दोघं या, तुम्ही या. बरं तिकडं बघा. बरं बरं.